आपकी अदालत मध्ये सुपरस्टार हेमा मालिनी यांच्यावर आरोप आहे की या राजकारणासाठी अयोग्य आहेत. हेमाजी, तुमच्यासारखे सरळ साधे लोक, तुमच्यासारखे सिंपल लोक राजकारणामध्ये आले, त्याचं काय कारण असू शकतं? मला असं वाटतं की मी काही चांगलं काम करावं. जेव्हा इथे आलोच आहोत तर आय मस्ट डू द बेस्ट. आणि आम्ही साधे सरळ आहोत तर ठीक आहे, तसंही कामही तसंच असेल आमचं. आणि तुम्ही एकट्याच आणि नाही आलात. कदाचित जे साधे सरळ नाही आहेत ते आमच्यामुळे साधे सरळ होऊन जातील. का असं अपेक्षित नाहीये राजकारणामध्ये. आधी जेव्हा तुम्ही पब्लिक मीटिंग मध्ये भाषण देत होता तर 1-2 वाक्य बोलूनच बसून जायचात, पण आता तर तुम्ही पूर्ण स्पीच देता, लाखो लोकांना भाषण देऊ शकता. थँक्स टू कॅम्पेनिंग. तिथूनच शिकून घेतलं किती बोलायचं आहे, कसं कसं बोलायचं आहे. बीजेपीने तुमच्याकडून इतके जास्त कॅम्पेन करून घेतलेत की आता तुम्हाला सवय झाली. कॅम्पेन करता करता आपल्याला अशा कानाकोपऱ्यात हिंदुस्थानाच्या सगळ्या ठिकाणी जावं लागतं. खूप चांगलं वाटतं लोकांना भेटून. छोट्या छोट्या गावांमध्ये पण आम्ही जात असतो आणि त्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतो. त्यांना आम्ही काही काही सांगतो तर खास करून खूप साऱ्या महिला येत असतात आणि खूप प्रेमाने बघत असतात. आणि जे काही आम्ही चर्चा करतो त्या नीट ऐकतात आणि ऐकून जे आपण सांगितलं आहे कोणत्या पार्टीला मत द्यायचं तर कदाचित ते देखील करतात. हे कदाचित लोकांना माहित नाहीये की धरमजी एक ऍक्टर असल्याबरोबरच रायटर देखील रायटर आहेत. पण आहेत आणि कविता पण लिहितात, शेरोशायरी पण करतात. इतकं छान लिहितात. तुमच्याबद्दल ते काय म्हणतात हे मी तुम्हाला सांगू शकतो. महेश भट्ट जे डायरेक्टर प्रोड्युसर आहेत ते त्यांच्याबरोबर एक एअरक्राफ्ट मध्ये होते आणि महेश भट्टने मला सांगितलं की जेव्हा तुमच्याबद्दल चर्चा झाली तर धरमजींनी म्हटलं की जे काही माझ्यासाठी हेमा मालिनीने केलं आहे, जे काही हेमाने माझ्यासाठी केलंय, कदाचित जगामधली कोणतीही स्त्री कोणत्या माणसासाठी नाही करू शकत. शी इज ग्रेट. सो स्वीट. आय एम सो थँकफुल टू हिम फॉर सेइंग सो लवली. पण जर मी तुम्हाला विचारलं तुम्हाला त्यांच्यासाठी काही म्हणायचं आहे? तुम्हाला नंतर सांगेन. हेमाजी, जर बागबान सारखी फिल्म तुम्हाला परत करण्यासाठी मिळाली आणि त्यामध्ये एका बाजूला अमितजी असतील आणि दुसऱ्या बाजूला धरमजी असतील तर तुम्ही कोणाला निवडाल? आधी तर मी बागबान पुन्हा बनवली तर करणारच नाही. नाही करणार? नाही करणार. जर दुसरी कोणतीही चांगली कहाणी मिळाली, जर धरमजींना ती सूट झाली आणि तसंही आता एक प्रपोजल आहे त्यांच्याकडे त्यांच्यासोबत काम करण्यासाठी. पण धरमजींना ती स्क्रिप्ट एवढी आवडली नाही. जर ते करत असतील तर मी नक्कीच करेन त्यांच्यासोबत आणि तुम्हा लोकांना बघायला देखील मिळेल. 24 वर्षांआधी तुम्ही धरमजींबरोबर एक फिल्म केली होती. तर इतका मोठा काळ गेलाय, मध्ये मध्ये ऑफर्स नाही आले, लोकांनी नाही म्हटलं की तुम्हाला दोघांना घेऊन फिल्म बनवायची आहे? नाही, ऑफर कदाचित होती पण आम्ही सोबत नाही करायचो कारण फार वेगळंच वाटत होतं काम करण्यासाठी. आताही माहित नाही कसं वाटेल. शोले पुन्हा बनली, रिमेक त्याचा बनत आहे. तुम्हाला जर ऑफर झाली तर कोणता रोल करायला आवडेल तुम्हाला? पुन्हा तोच बसंतीचा? मावशीचा रोल.